नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जी माहिती समजून घेणार आहोत, ती फक्त भविष्य सांगणारी नाही, तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून वाचवण्यासाठी आहे आणि योग्य वेळेला योग्य पाऊल उचलायला मदत करण्यासाठी आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जे कोणी माता राणीचे आणि राधा राणीचे श्रद्धाळू भक्त आहेत, त्यांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी आणि जय राधा राणी 3 वेळा श्रद्धेनं लिहा. हे कोणतं चमत्कारिक विधान नाही, पण अशा सकारात्मक शब्दांमुळे मन स्थिर होतं, विचार स्वच्छ होतात आणि आपण सकारात्मक ऊर्जेशी जोडले जातो. आज आपण कुंभ राशीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. उद्याचा दिवस कसा जाईल, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या संधी स्वीकाराव्यात, करिअर, पैसा, नातेसंबंध, मानसिक अवस्था आणि ग्रहांचा प्रभाव, हे सगळं आपण शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. शास्त्रानुसार कुंभ राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. शनी म्हणजे शिस्त, संयम, कर्म आणि हळूहळू पण टिकणारी प्रगती. म्हणजेच कुंभ राशीचे लोक लवकर यश शोधत नाहीत, ते खरं आणि टिकणारं यश शोधतात. ते बाहेरून शांत दिसतात, पण आतून खूप खोल विचार करणारे असतात. कुंभ राशीची मोठी ताकद म्हणजे ते आयुष्य वेगळ्या नजरेने पाहतात, पण कधीकधी हीच गोष्ट त्यांच्यासाठी अडचण बनते. ते जास्त विचार करतात, कधी निर्णय घ्यायला उशीर करतात आणि स्वतःवरच शंका घेतात. उद्याचा दिवस कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. हा दिवस तुम्हाला स्वतःकडे पाहायला शिकवेल, काही निर्णयांवर पुन्हा विचार करायला लावेल आणि काही गोष्टी स्पष्ट करेल. हा दिवस गोंधळ वाढवण्यासाठी नाही, तर स्पष्टता देण्यासाठी आहे. महादेवाशी संबंधित ऊर्जा कुंभ राशीला स्थिरता देते असं मानलं जातं. याचा अर्थ चमत्कार होतील असा नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही शांत राहाल, तुम्ही घाईघाईने निर्णय घेणार नाही, तुम्ही जास्त प्रॅक्टिकल विचार कराल. उद्या तुमच्या कामाशी संबंधित काही विचार तुमच्या मनात येऊ शकतात. मी योग्य दिशेने चाललो आहे का? मी जे करतोय त्याचा मला आनंद आहे का? मला बदल हवा आहे का? हे प्रश्न वाईट नाहीत. हे प्रश्न म्हणजे तुमची वाढ. जर तुम्ही नोकरीत असाल, तर उद्या तुम्हाला तुमच्या कामात थोडा कंटाळा किंवा असमाधान वाटू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर नवीन कल्पना सुचू शकतात. पैशाबाबत संकेत, लक्ष्मी तत्व उद्या सक्रिय असू शकतं. म्हणजे पैशाबाबत जागरूक राहण्याची वेळ आहे. हा दिवस मोठ्या गुंतवणुकीसाठी नाही, पण पैशाचं नियोजन करण्यासाठी चांगला आहे. अनावश्यक खर्च टाळा, उधारी देताना विचार करा आणि बचतीकडे लक्ष द्या. नातेसंबंध. कुंभ राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात, पण ते भावना व्यक्त करण्यात कमी पडतात. उद्या तुम्हाला असं वाटू शकतं की कोणीतरी तुम्हाला समजून घेत नाही. पण लक्षात ठेवा, समजून घेणं हे दोन्ही बाजूंनी होतं. बोलणं टाळू नका, मनात ठेवू नका. मानसिक अवस्था. उद्या तुमचं मन थोडं विचारात राहील, जुने निर्णय आठवतील, काही पश्चात्ताप वाटू शकतो आणि काही आशाही वाटतील. हे सगळं नॉर्मल आहे. महत्वाचं हे आहे की तुम्ही या विचारांमध्ये अडकू नका. काय करायला हवं? शांत रहा. महत्वाचे निर्णय विचार करून घ्या. लोकांशी स्पष्ट बोला. स्वतःसाठी वेळ काढा. लहान संधींचं महत्त्व ओळखा. काय टाळायला हवं? डोंट्स. घाईघाईने निर्णय, अनावश्यक खर्च, नकारात्मक विचार, जुने वाद उकरून काढणं, स्वतःला कमी लेखणं. गणेश तत्वाचा संदर्भ. गणेश तत्व अडथळे दूर करण्याशी संबंधित मानलं जातं. याचा अर्थ असा नाही की अडचणी नाही येणार, पण याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे त्या अडचणी हाताळण्याची क्षमता आहे. शेवटचा महत्त्वाचा संदेश. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप वेळ लोकांसाठी जगता, पण स्वतःसाठी जगणं तुम्ही विसरता. उद्या स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? मी जे करतोय ते मला हवं आहे का?
जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडीशी तरी स्पष्टता मिळाली असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोज तुमच्यासाठी अशाच माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक राशी भविष्य घेऊन येणार.